तेजोनिया जन भक्ती करा. अरे किती लोक वेड्यासारखे वागताय महाराज. संसारातले लोक आपल्यावर किती प्रेम करतात याचा प्रॅक्टिकली अनुभव प्रत्येकाने कोरोनाच्या काळात घेतलाय हो महाराज. अहो या बायका ना भाकरी कुत्र्यासारख्या फेकल्या आपल्या अंगावर. डोंट टच मी, जवळ यायचं नाहीये. अहो कापडात बाजलं लोक अंत्ययात्रेला सुद्धा नाही आले. आपल्या संभाजीनगर मध्ये काही काही लोकांनी 10-20 हजार रुपये दिले. बाबा इकडं जाळा, त्याला घरी सुद्धा आणू. म्हणून माझी सर्वांना विनंती करेनो, हा समाजाचा विचार करू नका. या समाजाचा एक नेम आहे, जन हे सुखाचे सत्ता आहे, जोपर्यंत पद आहे, जोपर्यंत तरुण आहे, जोपर्यंत पैसा आहे, तोपर्यंत लोक गोंडा बोलतील तुमच्या मागे. त्या दिवशी सत्ता जाईल ना, बाहेरच्या द्यावं सोडून पहिले घरचे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतात. हा जगाचा नियम आहे. म्हणून जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत सगळे, तोपर्यंत सगळ्या गोष्टी आहे. बऱ्याचशा लोकांना लोक प्रेमानं अण्णा म्हणतात. काय म्हणतात? अण्णा हजारे सोडून आणि इथले अण्णा सोडून. बरोबर आहे का? बरेचशा लोकांना टोपण नाव असतं. कोणी कोणाला बापू म्हणतं, कोणी कोणाला जिजा म्हणतं. काही काहीचं टोपण नाव सुद्धा मोदी महाराज. काही काहीला ग्रामपंचायतला 2 मतदान पडत नाही, पण गावकरी त्याला आमदार म्हणतात. हो आमदार म्हणतात लोक. टोपण नाव आहे ना. काही काहीचे कपडे फाटलेले तरी अख्खं गाव त्याला म्हणतं हो सावकार. तसं काही लोकांना टोपण नाव अण्णा आहे. इथं बसणारे जेवढे काही अण्णा असतील, अण्णांनो काना माझ्याकडे द्या. जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक तुम्हाला अण्णा म्हणतात. एवढं अन्नाचं वजन असतं. अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की अण्णाला पहिली खुर्ची, अण्णा कीर्तनाला गेले की अण्णाला पहिलीचा, अण्णा घरी गेले की सुनबाई चहा करू, कॉफी करू, उलू उलू. इतकं वजन अन्नाचं. पण त्या अण्णा लोक कुठपर्यंत अण्णा म्हणतात? जोपर्यंत त्या अन्नाचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक त्याला अण्णा म्हणतात. ज्या दिवशी त्याच अन्नाचं अन्न बंद होईल त्या दिवशी तोच अन्नाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अन्नाला कळलं तरी कीर्तन सारखं. जगाचा नियम आहे. Listen to the Lata Mangeshkar Forever playlist on Spotify. Get ready with me while I tell you things I hate. नका ताण घेऊया समाजाचा. अरे हा समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी पतिव्रता माझी सीताई साहेब. त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर तुमचं माझं गुलूप कुठं लावता महाराज? तुम्हाला कोण ओळखत नाही. नका ताण घेऊ गड्यानो. हा समाज कालही कोणाचा झाला नाही, हा समाज आजही कोणाचा होणार नाही, आणि हा समाज उद्याही कोणाचा होणार नाही. बऱ्याचशा लोकांच्या गावाला कीर्तनाला गेलो की लोक सांगतात महाराज मी जर मेलो ना, भाषा अशी वापरतात असं वाटतं 2 कान ठळात मारवते. महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या छत्रपती संभाजीनगरचा परमार्थ संपला. ओ येडा तू मरून बघ, तुझ्यापेक्षा चांगला परमार्थ करतात. काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या जिल्ह्याचं राजकारणच गेलं. तुझ्यासारखे हजारो ढिगाने गेले तुझं काय घेऊन बसला? इंदिरा गांधी गेल्या तर भारताचं काही नाही राहिलं. आपल्यासारख्याचं काय घेऊन बसले महाराज? म्हणून जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. तुम्ही ज्या नगरमध्ये राहता ती मुकुंदवाडी नाहीये, ते छत्रपती संभाजीनगर नाहीये. या जगाचं नाव मृत्यूलोक आहे. काय आहे? मृत्यूलोक आहे. आणि जो आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. पण माझी सर्वांना विनंती आहे, दादांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण उपस्थित आहात. माझी विनंती गड्यांनो, असं प्रत्येकानं मदत केली पाहिजेत, असं प्रत्येकानं जीवन ठेवलं पाहिजेत की आपल्या नावाचा सुगंध सगळीकडे आला पाहिजेत. किसी के काम जो आए उसी साथ कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसी साथ कहते हैं. ये दुनिया एक झंझट है, कई धोखा कोई हंस हंस के जीता है, कोई
जीता है रो रो कर, मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. जास्त ताक नका घेऊ. मी तर कीर्तनकार, गायक, वादक, महाराज मंडळी एक हात जोडून विनंती करील, जमाने के लिए हम एक बार है लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है. तुम्ही कितीही प्रसिद्ध कीर्तनकार असू द्या, कितीही प्रसिद्ध गायक असू द्या, कितीही प्रसिद्ध वादक असू द्या, समाजाला तुमची एक चूक काफी झाली महाराज. चुकून जर एखादं कीर्तन रद्द जर झालं ना, डायरेक्ट लोक पोस्ट करतात, आहा बाजारू एका कीर्तनातच. लोकांचा ताण नाही घ्यायचा महाराज. लोकांनी तुकोबरायला सोडलं नाही. आपल्यासारख्या धोत्रवाल्या जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आपण आपला परमार्थ करत राहायचं. कोणी निंदा, कोणी वंदा, आमुचा सोहिताचा. तुकोबाईंनी 375 वर्षे अगोदर सांगून ठेवलंय, तुका म्हणे हासे समाजाचा विचार करू. परमार्थ करणाऱ्या मंडळीला माझा हात जोडून विनंती. अरे लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाहीये रे गड्यांनो. लोक दारू पिण्यासाठी लाजत नाहीये. लोक मांसाहार करण्यासाठी लाजत नाहीये. अरे लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाहीये. तर परमार्थ करणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, आपण का बरं गळ्यामध्ये माळ घालण्यासाठी लाजलं पाहिजे? आपण का भगवंताचं चिंतन करण्यासाठी लाजलं पाहिजे? कधी तुम्ही आणि मी सावध होणार आहे? अरे मुस्लिम धर्माचे माणसं जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असणार गड्यानो, तर हिंदूच्या माणसाने एकदा तर बजरंगबलीच्या मंदिरात गेलं पाहिजेत ना रे. एकदा तर हनुमान चालीसा म्हणली पाहिजेत ना. एकदा तरी